एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मांच्या घरी आयकरचे छापे पडलेत। प्रदीप शर्मांच्या पवईच्या घरी आयकरची धाड पडलेली आहे। आयकर अधिकारी बोलू देत नसल्याचा शर्मांच्या मुलीचा आरोप आहे। माजी महसूल मंत्र्यांच्या पीएच्या घरावरही आयकरचे छापे पडलेत। शिवसेनेचे माजी आमदार घनश्याम दुबेंच्या घरी सुद्धा छापे झालेले आहेत। एकाच दिवशी मुंबईमध्ये आयकरने 3 छापे टाकलेले आहेत। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, शिवसेनेचे माजी आमदार घनश्याम दुबेंच्या घरी सुद्धा छापा पडलेला आहे। आयकरचे 3 ठिकाणी छापे पडलेले आहेत। एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांच्या घरीही आयकरचे छापे पडलेत। प्रदीप शर्मांच्या पवईच्या घरी आयकरनं धाड टाकलेली आहे आणि याच वेळेस बोलू देत नसल्याचा आरोप त्यांच्या मुलीनं केला आहे। आयकर अधिकारी बोलू देत नसल्याचा आरोप त्यांच्या मुलीनं केलेला आहे। माजी महसूल मंत्र्यांच्या पीएच्या घरावरही छापे पडलेले आहेत। आमचे प्रतिनिधी भूषण शिंदे आपल्या सोबत आहेत। भूषण, आयकरने 3 ठिकाणी छापे मारलेले आहेत, कोणकोणत्या भागामध्ये ही छापेमारी? नक्कीच तृप्ती, माजी पोलीस अधिकारी आणि एकंदर ज्यांची ओळख जी होती की स्पेशालिस्ट एन्काउंटर स्पेशालिस्ट यांची ओळख होती ते स्वतः प्रदीप शर्मा यांच्या घरी या छापेमध्ये सुरू आहे। आपण सध्या आपण त्याच ठिकाणी आहोत। आपण पाहू शकता या इमारतीमध्ये जी इमारत आहे एव्हरेस्ट हाईट्स म्हणून जी इमारत आहे, त्या इमारतीच्या 19व्या मजल्यावरती संपूर्ण ही छापेमारी सुरू आहे। साधारण सकाळी 8 वाजता ही छापेमारी सुरू आपल्याला झालेली पाहायला मिळत आहे। साधारण 11 तास उलटले तरी सुद्धा ही छापेमारी सध्या सुरू आहे। एका माजी आमदाराशी संपूर्ण हे प्रकरण निगडीत असल्याचं आपल्याला समजतं आहे। साधारण प्राथमिक माहिती मिळत आहे। मात्र थेट हे प्रकरण प्रदीप शर्मा यांची जोडलं नसलं तर सुद्धा ही संपूर्ण छापेमारी जी होताना पाहायला मिळत आहे। साधारण 11 तास उलटले तरी सुद्धा इकडे छापेमारी सुरू आहे। अनेक गर्दी, बघ्यांची गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे। पोलीस बंदोबस्त चौक देखील आपल्याला पाहायला मिळत आहे आणि एकंदर संपूर्ण छापेमारी सुरू आहे। साधारण 3 ठिकाणी छापेमारी सुरू आहे। एक म्हणजे प्रदीप शर्मा ज्यांचं घर आपण इथे आपण आता जस्ट पाहिलं आणि त्यानंतर एक दुसरं शिवसेनेचे माजी आमदार घनश्याम दुबे यांच्या घरी देखील छापेमारी सुरू आहे आणि एक म्हणजे माजी अर्थमंत्री जे होते माजी मंत्री त्यांच्या एका पीएच्या घरी देखील छापेमारी सुरू आहे। साधारण 3 ठिकाणी छापेमारी सुरू आहे आणि एकंदरीत संपूर्ण छापेमारी आपल्याला पाहायला मिळत आहे। तृप्ती, भूषण, आयकरचे किती अधिकारी छापेमारीमध्ये सहभागी आहेत आणि किती वेळापासून या ठिकाणी छापेमारी सुरू आहे? नक्कीच साधारण सकाळी 8 वाजता ही छापेमारी इथे सुरू झालेली आहे। साधारण एक 5 ते 6 अधिकारी आपल्याला इथे पाहायला मिळत आहे। सकाळी जेव्हा ही छापेमारी सुरू झाली, जेव्हा इथे अधिकारी दाखल झाले तेव्हा काही झटापट देखील आपल्याला पाहायला मिळाली। इकडे एकंदर त्यांची जी कन्या आहे प्रदीप शर्मा यांच्या मुलीने देखील काही आरोप केलेले आहेत। त्यांनी देखील म्हटलेलं आहे की आम्हाला कोणत्याही प्रकारे बोलता येत नाही, आमचे मोबाईल देखील जप्त केलेले अशा प्रकारे त्यांनी माहिती दिलेली आहे। त्यामुळे संपूर्ण छापेमारी होताना कुठेतरी काहीचा तणाव आपल्याला देखील पाहायला मिळत आहे। त्यामुळे संपूर्ण पोलीस अधिकारी देखील आपल्याला इकडे तैनात झालेले पाहायला मिळत आहेत। चोख पोलीस बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळत आहे आणि संपूर्ण हे प्रकरण सुरू असताना कुठेतरी साधारण 11 तास उलटले तरी सुद्धा ही छापेमारी आपल्याला सुरू झालेली पाहायला मिळत आहे। तृप्ती, भूषण, प्रदीप शर्मांच्या घरी छापेमारी झाली आहे, माजी महसूल मंत्र्यांच्या पीएच्या घरी सुद्धा छापेमारी झालेली आहे। नेमका आयकर विभागाला काय संशय आहे, कोणत्या कारणामुळे ही छापेमारी करण्यात आली आहे? आपण जर पाहिलं तर एकंदर आयकर विभाग ज्या ठिकाणी छापेमारी करतो त्या ठिकाणी कर चोरी हा प्रकरण आपल्याला पाहायला मिळतं। मात्र या ठिकाणी नेमकं कोणतं प्रकरण आहे हे देखील अद्याप स्पष्ट नाहीये। साधारण एक माजी आमदार जोडलेले प्रकरण आहे अशी प्राथमिक माहिती मिळत आहे। या संदर्भात कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये। मात्र या संपूर्ण चौकशीमध्ये नेमकं काय निष्पन्न होतं हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र प्रदीप शर्मा यांचं एक प्रकरण आहे, ते प्रकरण म्हणजे माजी आमदारशी जोडलेलं प्रकरण आहे। थेट प्रकरण हे प्रदीप शर्मा यांची जोडलेलं नाहीये अशा प्रकारे माहिती मिळत आहे। मात्र सध्या तरी छापेमारी सुरू आहे। या छापेमध्ये नेमकं आता काय निष्पन्न होते देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र साधारण 11 तास उलटले तरी छापेमारी सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। निश्चित भूषण, सकाळपासून छापेमारी सुरू झालेली आहे। 11 तास उलटले तरी अद्याप या ठिकाणी चौकशी सुरू आहे। तुझ्याकडून अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास संपूर्ण माहितीसाठी धन्यवाद। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।